शेतकरी मित्रांनो, जो दुसरा मुद्दा जो मी घेतो आता टेक्निकल बाजूमधला, तो आहे ट्रॅक्टरची ताकद, ज्याला आपण हॉर्स पॉवर म्हणतो किंवा HP असं म्हणतो. ट्रॅक्टरची HP ही कशी ठरवायची याच्याविषयी जरा बघूया. मुळात HP याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. जी कंपनी आपल्याला HP सांगते ती त्याची कॅटेगरी असते. प्रत्येक ट्रॅक्टरची क्षमता वेगवेगळी असते. ती त्याच्या इंजिनवरती आणि त्याच्या ट्रान्समिशन सिस्टमवरती किंवा बाकीच्या टेक्निकल मुद्द्यांवरती अवलंबून असते. सो ट्रॅक्टरमधला जो पहिला HPचा प्रकार जो आपण घेतो तो आहे BHP, ब्रेक हॉर्स पॉवर. ही जी ताकद असते ती ट्रॅक्टरच्या इंजिनच्या आउटपुटला तुम्हाला मिळत असते. म्हणजे डिझेल ज्यावेळेस जळतं आणि त्याच्या जी ऊर्जा तयार होते इंजिनतर्फे, ती त्याच्या फ्लायव्हीलला ज्यावेळेस उपलब्ध होते, ती जी ताकद असते ती ब्रेक हॉर्स पॉवर असते, BHP असते. आता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, की BHP ही ट्रॅक्टरची क्षमता नसते, ती त्याच्या इंजिनची क्षमता असते, ताकद असते. कारण इंजिनपासून तुमच्या PTO पर्यंत किंवा ट्रॅक्टरच्या चाकांपर्यंत भरपूर लॉसेस होतात त्या ताकदीचे. त्याच्यामधली बरीचशी ऊर्जा खर्च पडते. कारण ट्रॅक्टरला स्वतःचं वजन कॅरी करायला कमीत कमी 7 ते 8% BHPची किंवा जी ऊर्जा असते तिची वापरावी लागते. म्हणजे समजा 50 HPचा जर तुमचा ट्रॅक्टर आहे तर साधारण 7 ते 8% म्हणजे 3.5 ते 5 HP ही स्वतःचं वजन कॅरी करायला त्याला खर्च करावे लागते. त्यामुळे जेवढा HPचा ट्रॅक्टर तेवढी सगळीच HP आपल्याला उपलब्ध होत नाही बऱ्याच वेळा. आणखी एक गोष्ट की शेतकऱ्यांमध्ये भरपूर संभ्रम आहे की HP अनावश्यक HP भरपूर लोक बोलतात की 60 HPचा ट्रॅक्टर, 80 HPचा ट्रॅक्टर किंवा मोठे मोठे HPचे आकडे वापरले जातात. इथे एक मुद्दा मी एक नमूद करतो की जेवढी तुम्ही HP मोठी वापरता म्हणजे घेताय तेवढ्या इंजिनचं साईज CC मध्ये साईज वाढतं आणि तितकंच मग डिझेलची खपत वाढते. त्यामुळं एकदा इन्व्हेस्टमेंट करून जरी आपण ट्रॅक्टर मोठा घेतला, जरी एक 10-12 लाख रुपये टाकून जरी ट्रॅक्टर घेत असतो, पण तिथून पुढे जितके दिवस तो ट्रॅक्टर तुमच्या दारात आहे तितके दिवस तुम्हाला त्याची रनिंग कॉस्ट, जी वाढीव रनिंग कॉस्ट आहे, कारण की तुमचा HP वाढला आहे, तेवढं डिझेलची खपत वाढली, तितकी वर्ष तुम्हाला तो खर्च करायचा आहे. त्यामुळं ही गोष्ट ठरवताना खूप काळजी घ्या. आपल्या कामानुसार आपल्या बाकीचे जे मुद्दे आपण डिस्कस केले त्याच्या हिशोबानेच HPची क्षमता आपण ठरवली पाहिजे. आता BHP ही तुम्हाला कळाली की कुठली ताकद आहे. त्याच्या पुढची जी एक HP असते ती म्हणजे PTO HP. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असेल की PTO म्हणजे काय असते, पॉवर टेक ऑफ, जिथून आपण जे ट्रॅक्टरची जी फिरवण्याची क्षमता आहे आपण असं म्हणू शकतो PTOला. PTO जो शाफ्ट असतो, जो आउटपुट असतो, तो तिथं जी ताकद उपलब्ध असते ट्रॅक्टरची त्याला आपण PTO HP म्हणू शकतो. आता इथं प्रमाण आपण कसं सांगू शकतो की ट्रॅक्टरची PTO HP किती असावी, तर एक सर्वसाधारण शेतकऱ्यांना समजेल असं सांगतो की जर तुमचा ट्रॅक्टर मोठ्या साईजचे ट्रॅक्टर असतील, आपले साधारण 45 ते 60-65 HPचे ट्रॅक्टर्स, याच्यामध्ये जर तुम्ही 5 फुटी रोटावेटर जर जोडत असाल, 5 फुटाचा रोटावेटर जर जोडत असाल तर त्याला PTOला कमीत कमी 20 HPची ताकद असणं अपेक्षित आहे, तर तो व्यवस्थित काम करू शकतो. आणि जर तिथं 6 किंवा त्याच्यापेक्षा मोठा जर रोटावेटर तुम्ही जोडत असाल तर तिथं PTOला तुमच्या 30 HP एवढी ताकद तिथं मिळणं अपेक्षित आहे. त्यामुळे या हिशोबाने आपण, आणि इथं शेतकरी मित्रांनो एक मुद्दा समजून घ्या की तुमचं BHP किती आहे याच्यापेक्षा PTOला किती ताकद अपेक्षित आहे याच्यामधला फरक तुम्हाला जाणवला असेल की ज्यावेळेस रोटर ट्रॅक्टर चालवतो त्यावेळेस त्याला 20 किंवा 30 HPची गरज असते आणि आपला BHP किती असतो. सो इतका हा तफावत असू शकते. आणि ही ट्रॅक्टरचे आकडे बरेचदा फुगवून सांगितले जातात किंवा त्याच्यामध्ये भरपूर तथ्य असतं किंवा नसतं. इथं शेतकऱ्यांचं नुकसान नक्कीच होऊ शकतं. हा एक मुद्दा बारकाव्याने अभ्यास केला पाहिजे. आता फिरवण्याची क्षमता आपण बघितली. त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा मी HP मधला घेतोय तो आहे ड्रॉबार HP. ड्रॉबार HP म्हणजे ट्रॅक्टरची ती क्षमता जी ट्रॅक्टरला कुठलंही जे अटॅचमेंट असतं किंवा जे अवजार असतं किंवा ट्रॉली असते ती खेचण्याची ताकद ट्रॅक्टरला जी उपलब्ध होते त्याला आपण ड्रॉबार HP म्हणतो. सो जी काही अटॅचमेंट्स अशी असतात की ज्याच्यामध्ये ट्रॅक्टरला चाकाने जोर लावावा लागतो बऱ्याच वेळेला, ती जी क्षमता ट्रॅक्टरची असते त्याला आपण ड्रॉबार HP म्हणतो. मग ती HP प्रत्येक कामानुसार वेगळी असते. प्रत्येक कंपनीची ही आपल्या जे टेस्ट रिपोर्ट्स असतात त्याच्यामध्ये हे तिन्ही HP, तिन्ही क्षमता जे असतात ते व्यवस्थित त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतात. त्या एकदा नक्की अभ्यास करून बघायला पाहिजे. खूप चांगली माहिती आता आपण सांगितली की प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती माहीतच असली पाहिजे. आपण ट्रॅक्टर खरेदी करताना BHP असेल, HP असेल किंवा ड्रॉबार HP या ज्या संकल्पना आहेत या गोष्टी माहीत पाहिजेत. शेतकरी सध्या फक्त HPवर डिपेंडंट आहे, तर बाकी ह्या गोष्टी पण आपण जाणून घेतल्या पाहिजेत. आता शेतकऱ्याच्या गरजेनुसार म्हणजे शेतकरी ट्रॅक्टरला बरीच अवजार मागं जोडत असतो. त्यामुळे रोटावेटर असेल, पलटी असेल, 2 ट्रेलर असतील किंवा आता 5 कुट्टीची मशीन आहे, 5 गट्टे बांधायची मशीन आहे, किंवा आता जे मुरघासासाठी मका बारीक करायचे मशीन ट्रॅक्टर ड्रम केल्या जातात.
आता या अटॅचमेंटनुसार ट्रॅक्टरची शेतकऱ्यांनी निवड कशी केली पाहिजे? म्हणजे काही शेतकऱ्यांची गरज फक्त असते की तो ते 5 फुटीचीच मशीन चालवणार आहे, काही शेतकऱ्यांची गरज असते की तो फक्त मोठी लिमकेची पलटी चालवणार आहे. तर अशी मग याच्यासाठी ट्रॅक्टरची निवड करताना शेतकऱ्यांनी म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे? ओके, आता भरपूर गोष्टी आहेत. अटॅचमेंट्सनुसार सुद्धा तुम्ही ठरवू शकता की आपला ट्रॅक्टर कसा असायला पाहिजे. बरेचदा काय होतं की ट्रॅक्टर खरेदी करताना शेतकरी कुठले अटॅचमेंट्स घ्यायचे किंवा कुठली अवजारं घ्यायचे हे लोकांना समजत नाही आणि संपूर्ण जेवढी लिस्ट असते अवजारांची ती सगळीच खरेदी केली जाते. बऱ्याचदा शेतकऱ्यांना माहीत नसतं की ती अवजारं आपण किती वेळा वापरू, वर्षातले किती तास ती चालतील आपल्याकडं. कारण की काय होतंय, काही अशी अवजारं असतात की वर्षातून आपण अगदी काही तासांसाठी ती आपण वापरतो. सो त्याच्यावरती पैसे टाकणं हे कितपत योग्य आहे. कारण की इथे एक महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो म्हणजे ज्यावेळेस ती अवजार उभी राहतात त्यांचं आयुष्य दैनंदिन जी किंमत असते ते कमी होत जात असते आणि ते पैसे आपले वाया जात असतात. एक प्रकारे आपणच पगार त्या ट्रॅक्टरला देत असतो. सो ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्या आधी आणखी एक मुद्दा मी तिथं नमूद करतो की जे 3 HP आपण डिस्कस केले त्याच्यानंतरचा एक मुद्दा आपला राहिला की PTOचं RPM. ॲप्लिकेशनचा आता आपण अंकुशरावनी जो मुद्दा काढला की ॲप्लिकेशन आपण खरेदी करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला आधी PTOचे RPMs आणि ह्या ॲप्लिकेशन्सना लागणारे ट्रॅक्टरच्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपल्या ट्रॅक्टरसोबत आहेत का, किंवा जे बाजारात उपलब्ध असणारे अटॅचमेंट्स आहेत ते आपल्या ट्रॅक्टरला आपण डायरेक्ट जोडू शकतो की त्या कंपनीचेच अटॅचमेंट्स आपण घेतले पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तिथं आपण अभ्यास करायला पाहिजे. सो PTOचे RPM सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. कारण काही जे इक्विपमेंट्स असतात खास करून जे मळणी यंत्र असतात ज्याला आपण थ्रेशर म्हणतो किंवा काही रोटावेटर्स असतात की जे ठराविक RPMलाच ते चांगल्या प्रकारे काम करतात. सो तुमच्या ट्रॅक्टरची जी RPM आहे 540 RPMलाच काही जर इक्विपमेंट्स काम करत असतील तर तितकं RPMची क्षमता तुमच्या ट्रॅक्टरची असली पाहिजे. या गोष्टीचा एक नक्की अभ्यास करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक SFC नावाचा एक मुद्दा आहे, तो म्हणजे स्पेसिफिक फ्युअल कन्झम्पशन. आपण म्हणतो डिझेल खूप जाते किंवा ट्रॅक्टर ॲव्हरेज व्यवस्थित देत नाही किंवा तासाला खूप डिझेल, हे ॲक्च्युली तासावर नाही मोजलं पाहिजे. ट्रॅक्टर ज्यावेळेस किती HPचा आहे त्याच्या हिशोबाने त्याची SFC असते. म्हणजे जितका फ्युअल कन्झम्पशन जास्त तितके HP जास्त किंवा जितकी HP जास्त तितका त्याचा फ्युअल कन्झम्पशन जास्त. त्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा मी काढतोय की HP ठरवताना खूप काळजीपूर्वक आपण ठरवलं पाहिजे. तिथून पुढचा त्याचा रनिंग कॉस्ट नक्की वाढणार आहे. ट्रॅक्टर एकदा जरी 10 लाख रुपये टाकून घेतला तरी तिथून पुढे आयुष्यभर जितका आपण ट्रॅक्टर वापरू तितका तो खर्च आपल्याला जास्त करावा लागणार आहे. सो आता आपण अटॅचमेंट्स विषयी बोलूया, तो मुद्दा आपला राहिला. आता अटॅचमेंट्समध्ये भरपूर अवजार आहेत की जे आपण आपल्या ट्रॅक्टरसाठी वापरतो. बरेच शेतकरी खूप सारे अवजारं वापरतात किंवा काही शेतकरी ठराविक कामासाठीच ट्रॅक्टर घेतात. उदाहरण द्यायचं झालं तर दुधाचा धंदा जो आहे तर त्या शेतकऱ्यांना फक्त चारा वाहतूक हा एकमेव काम असतं. आणि काही शेतकरी जे ऊस किंवा इतर पिकांची जी शेती करतात त्यांना भरपूर कामं भरपूर प्रकारचे अटॅचमेंट्स याच्या ट्रॅक्टरसोबत वापरायचे असतात. सो पहिला जो आपण अटॅचमेंट बघतोय तो म्हणजे कल्टिवेटर जर म्हणजे जे पेरणी यंत्र असतं त्याचा जर आपण विचार केला तर बऱ्याचदा HP ठरवताना गडबड होते की तिथं ड्रॉबार HP महत्त्वाचे आहे. कारण की त्याला कुठलंही ड्राईव्ह नाही आहे, ते तुम्हाला फक्त खेचायचं आहे ट्रॅक्टरला. बऱ्यापैकी सर्व ट्रॅक्टर्स कल्टिवेटर खेचू शकतात कारण की लोड कमी आहे. लोड इन द सेन्स की ट्रॅक्टरवरचे जो ट्रॅक्शन पडतो तो त्या गोष्टी कमी असतात. हे अवजार सर्रास कुठल्याही ट्रॅक्टरला चालून जातात. पण दुसरा जो अवजार आहे ते आहे ब्लोअर. सो ब्लोअरमध्ये ट्रॅक्टरची साईजसुद्धा एक कन्सर्न विषय आहे की आंतरमशागतीसाठी किंवा फळबागांमध्ये जर तुम्ही ट्रॅक्टर वापरत असाल तर तिथं ब्लोअरची साईज, ट्रॅक्टरची साईज, ओव्हरऑल टायर साईज या गोष्टी मॅटर करतात. आणि मग ब्लोअरसाठी लागणारा RPM, कारण की ब्लोअरला RPM थोडंसं जास्त लागतं. सो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तिथं तुम्ही PTOचा RPM, PTOचा HP ह्या गोष्टी जरा काळजी घेतली पाहिजे. तिसरा जो आपला मुद्दा आहे अटॅचमेंटमध्ये तो आहे पलटी, नांगर किंवा जी खोल नांगरणी करतो आपण, सबसॉयलर्स वापरतो. या अवजारांसाठी ड्रॉबार HP हाच एक मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण की आणि दुसरी गोष्ट ट्रॅक्टरची लिफ्टिंग कॅपॅसिटी किती आहे हा एक मुद्दा राहिला टेक्निकल बाजूमध्ये. की लिफ्टिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, मागच्या जो हायड्रॉलिक ट्रॅक्टरची सिस्टम असते ज्याला 3 पॉईंट लिंकेज म्हणतो आपण, त्याची जी उचलण्याची क्षमता आहे याला आपण लिफ्टिंग कॅपॅसिटी म्हणतो. मग तुम्ही जर साधारण छोट्या ट्रॅक्टरला किंवा मिनी साईज ट्रॅक्टरला जर तुम्ही 6 फुटी रोटर जर जोडला तर तो उचलल्यानंतर ट्रॅक्टर पुढून उचलू शकतो. बऱ्याचदा शेतकऱ्यांना अनुभव येतो किंवा ट्रॉली खेचताना सुद्धा बऱ्याचदा ट्रॅक्टर पुढून उचलतात. याचं कारण की लिफ्टिंग कॅपॅसिटी किंवा ड्रॉबार HP कमी पडणं. सो हा मुद्दा जो असा आहे की इथं आपण ट्रॅक्टरची एफिशियन्सी लक्षात घेऊ शकतो की जो HPचा ट्रॅक्टर आहे तो आपण पूर्ण क्षमतेने वापरतोय का. त्यामुळे वेट्स लावणं, बऱ्याचदा शेतकरी वेट्स लावत नाहीत किंवा चाकांना जर आपण वजनं लावली तर आपला आपला डिझेलची खपत वाढेल किंवा ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स कमी होईल असं वाटतं लोकांना. पण एक हा गैरसमज आहे. योग्य प्रमाणात जर आपण वजनं लावली तर ट्रॅक्टरची क्षमता वाढते किंवा जी क्षमता आहे ती व्यवस्थित आपल्याला वापरता येते. कारण की 50 HPचा ट्रॅक्टर आपण कधीच 50 HP वापरत नसतो, तो 30-40 HPलाच आपलं काम करत असतो. आणि उगाच आपण HPच्या आकडे वाढत जातो आणि खर्च वाढतो आणि डिझेलची खपत वाढत असते.
त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो मळणी यंत्र, थ्रेशर. मळणी यंत्र ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस RPM आणि थोड्या प्रमाणात ड्रॉबर सुद्धा. मग जे मळणी यंत्र तुमचे 1400 RPMला किंवा त्याच्या 2100 RPMला सुद्धा काही मळणी यंत्र चालतात, तर त्याच्यासाठी तुमचा ट्रॅक्टर त्या HP त्या RPMचा असावा, त्याचा PTO RPM, किंवा काही 540 RPMला सुद्धा चालतात. मग त्याच्या हिशोबाने तुमचा तो असावा. फक्त जे तुम्ही काम करता त्याच्या हिशोबाने आपल्या ब्रोचरमधली जी माहिती ती मॅच झाली तर तिथं तुम्हाला ट्रॅक्टर निवडणं सोपं होतं आणि पुढे जाऊन तुमचं नुकसान किंवा जो मानसिक त्रास आहे तो तुमचा टाळला जातो. बरं, आता हे ट्रॅक्टरचे अटॅचमेंट नुसार म्हणजे मागं जे आपण अवजार जोडणार आहोत त्याच्यानुसार कशी निवड केली पाहिजे, म्हणजे किती HP वगैरे ट्रॅक्टर असावा याच्याबाबत आता माहिती आपण घेतली. मला अजून एक मुद्दा विचारायचा आहे, कारण ट्रॅक्टरमध्ये असेही काही इतर मुद्दे आहेत ज्यामध्ये पेंट असेल म्हणा, ट्रॅक्टरचं वेट असेल किंवा टायर साईज असतील, किंवा काही शेतकरी आता बॉश पंप आहे का रोटरी पंप आहे, गव्हर्नर आहे, याच्यावर सुद्धा मग काही आपण ट्रॅक्टरची निवड केली जाते. तर मग इतर मुद्दे याबाबत काय आहे ज्याची एक थोडक्यात माहिती सांगा. बरोबर आहे. आता आपण जे मुद्दे बघितले टेक्निकल बाजूमध्ये ते तर खूप महत्त्वाचे आहेत, पण त्याचबरोबर आहे त्याच्या संलग्न अजूनसुद्धा काही मुद्दे आहेत की ट्रॅक्टर खरेदी करताना त्या गोष्टींवर बारीक लक्ष शेतकऱ्यांनी दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की पहिला मुद्दा पेंट घेऊया आपण. काय होतं, ट्रॅक्टर बऱ्याचदा आपला घरी येत नाही, कधी कधी म्हणजे 3-4 दिवस तो रानातच असतो किंवा ह्या रानातून काम करून दुसऱ्या रानात जात असतो. सो ऊन, वारा, पाऊस, थंडी, कसलंही वातावरण या अवस्थेमध्ये ट्रॅक्टर शेतात काम करत असतात. सो पेंट जर तुमचा चांगला असेल, चांगल्या दर्जाचा असेल, तर ट्रॅक्टरची गंजणं किंवा जे खराब होणं, बऱ्याचदा काही पार्ट्स असतात की ज्याचा परफॉर्मन्स कमी होऊन जातो ह्या गोष्टींमुळं. इलेक्ट्रिक हार्नेसेस असतात, वायरिंग हार्नेसेस असतात. सो पेंट आणि ह्या बाकीच्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्याचा दर्जा चांगला असणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आयुष्यावरती खूप परिणाम होत असतो. आणि पुन्हा एक मुद्दा पुढे आपण घेणार आहोत तो रिसेल व्हॅल्यू. याच्यासाठी सुद्धा त्याचा खूप चांगला आणि वाईट परिणाम होत असतो. सो पेंट एक झाला. त्याच्यानंतर आपण जो दुसरा मुद्दा घेतोय तो म्हणजे ट्रॅक्टरचं वजन. हेवी ट्रॅक्टर असणं एक चांगली गोष्ट आहे किंवा त्याचे काही तोटेसुद्धा आहेत. ट्रॅक्टरचं वजन ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही ट्रॅक्टिव्ह फोर्सचा विचार करता की बऱ्याचदा चाकं फिरतात किंवा ट्रॅक्टर तेवढा दम लावू शकत नाही. तुम्ही काही सक्सेसफुल डिझाईन्स आहेत जुन्या काही कंपन्यात की ज्यांची पुढे कमान पाटे अशी चाकं असतात पुढची, ते ट्रॅक्शन ज्यावेळेस मिळतं ती सरळ होतात आणि खूप चांगली ताकद ट्रॅक्टर लावू शकतो. अशा गोष्टी आहेत की वजनसुद्धा खूप मॅटर करतं. त्याच्यानंतर एक्स्ट्रा वजन जे ट्रॅक्टरला लावलं जातं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. बरेचदा शेतकरी त्याला टाळाटाळ करतात की वजनं लावत नाहीत, पण डीलरशी आपण बोललं पाहिजे. त्याच्या जे स्पेसिफिकेशन आहे त्याचा अभ्यास करून आपण ठरवलं पाहिजे की एक्स्ट्रा वजन लावायची जर खरंच गरज असेल तर ती लावली पाहिजेत. त्याचा डिझेलच्या खपतवरती किंवा याच्यावरती परिणाम फारसा होत नाही आणि उलटा ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स वाढतो. अशाच प्रकारची नवनवीन माहितीचे व्हिडिओ, शेतीतल्या वेगवेगळे तंत्रज्ञान आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल होया मी शेतकरी हे आजच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तिथंच आपल्याला जे घंटीचा आयकॉन दिसतंय, बेल आयकॉन दिसतोय, त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ ज्यावेळेला अपलोड करू ते नवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनमध्ये येतील. धन्यवाद.